श्री स्वामी समर्थ. मी सौ चित्रा वडनेरे, ज्योतिषशास्त्री, वास्तू कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट, हस्तरेषा, रेकी हिलिंग, डावसून तज्ञ. आमच्या ज्योतिष कार्यालयामध्ये अनेक वेळेला असे लोक येतात की ते खूप गंभीर प्रसंगामध्ये अडकलेले असतात. खूप मोठं संकट त्यांच्यावर असतं. तर त्यावेळेला आम्ही कर्पूर होम करण्याबद्दल त्यांना सुचवतो. मग आता कर्पूर होम कसा करायचा त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगते. एक छोटं श्रीफळ घ्यायचं, त्याच्या वरच्या शेंड्या काढायच्या. एक छोटी डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये ते श्रीफळ ठेवायचं. या कर्पूर होमासाठी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कापूर लागतो. आपल्याला देवघराजवळ बसायचं आहे. अगोदर आपण संकल्प करायचा की तुमच्यावर काय संकट आहे त्याची आपल्याला माहिती त्या परमेश्वराला करून द्यायची असते. तर हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळदी, कुंकू, गंध, अक्षता टाकायची. एक फूल असेल तर फूल टाका आणि तुमच्या नावाचा उल्लेख करायचा, गोत्राचा उल्लेख करायचा, तुमच्यावर असलेल्या संकटाचा उल्लेख करायचा आणि त्यांना म्हणायचं की हे परमेश्वरा, हे स्वामी समर्था, माझ्यावर असं मोठं संकट आहे. या संकटातून मला मुक्तीसाठी मार्ग सुचवा आणि ते पाणी सोडून द्यायचं. मीही आजपासून ही उपासना चालू करतो आहे. माझ्याकडून करून घ्या. आपल्या कुलदेवीला विनंती करायची, आपल्या पितरांना, आई-वडिलांना नमस्कार करायचा आणि मग ही उपासना सुरू करायची. श्रीफळावर एक कापूर ठेवायचा, तो पेटवायचा आणि पेटवल्यानंतर आपल्याला 11 वेळेला कालभैरव घ्यायचं. आता हे कालभैरव कुठे सापडेल तर YouTubeला तुम्ही सर्च केलं, तिथे कालभैरव तुम्हाला ऐकायला मिळतं. तसेच नित्यसेवेचं एक पुस्तक आहे स्वामी समर्थ केंद्रातील. त्या पुस्तकामध्ये सुद्धा कालभैरव दिलेलं आहे. पण वाचून तुम्हाला जर ते म्हणता आलं नाही, तर तुम्ही नक्कीच YouTubeचा वापर करावा. 11 वेळेला कालभैरव घ्यायचं आणि त्याची फलश्रुतीचे जे श्लोक आहे शेवटचे, ते 11व्या वेळेला घ्यायचे. ही सेवा करत असताना सर्वात पहिले आपल्याला श्री स्वामी समर्थ जप हा 108 वेळेला अगोदर पण करायचा आहे आणि 108 वेळेला नंतर पण करायचा आहे. म्हणजे मागे आणि पुढे जेव्हा गुरु उभा असतो, त्यावेळेला आपण कुठलीही सेवा, उपासना करतो, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल, तर त्याच्यापासून आपल्याला आपले गुरु वाचवतात, आपलं संरक्षण करतात. इतकी सेवा जर तुम्ही 40 दिवस केली, तर कितीही गंभीर प्रसंग असो, कितीही मोठं संकट असो, त्यातून स्वामी समर्थ महाराज आणि कालभैरव महाराज नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ.